राजनाथ सिंगांच्या अध्यक्षतेखाली उद्या सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक। अमित शहा, किरेन रिजिजू बैठकीला सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार। सर्व पक्षांना निमंत्रण। उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेही सहभागी होणार। बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनीही सहभागी व्हावं, काँग्रेसची मागणी। उद्या बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला मवियाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि अरविंद सावंत उपस्थित राहणार। अजित पवारांकडून प्रफुल्ल पटेल तर शिंदेच्या शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार। ऑपरेशन सिंदूरमध्ये जैश-ए मोहम्मदचं मुख्यालय बेचिराख। बहावलपूरमधील जैश-ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचं मुख्यालय बेचिराख। हल्ल्यानंतरचा जैश-ए मोहम्मदच्या हेडक्वार्टरचा नवा व्हिडिओ समोर। जैशचं बहावलपूरमधलं हेडक्वार्टर जमीनदोस्त। बहावलपूरमध्ये ढिगारा काढण्याचं काम सुरू। ढिगाऱ्याखाली मृतदेह। पाकिस्तानचं JF-17 लढाऊ विमान पडल्याची माहिती। चीनकडून पाकिस्ताननं घेतलेलं JF-17 लढाऊ विमान पाडल्याची माहिती। काश्मीरच्या पंपोर भागामध्ये पाकिस्तानचं JF-17 पाडलं। पाकिस्तानचे दहशतवादी तळ बेचिराख करण्यासाठी राफेल विमानांचा वापर। राफेल विमानांनी लक्ष्यांवर डागली स्काल्प क्षेपणास्त्र। अतिदूरच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी स्काल्प क्षेपणास्त्रांचा वापर। 80 भारतीय लढाऊ विमानांनी रात्री पाकिस्तानमध्ये हल्ला केला। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा दावा। जम्मू काश्मीर सरकारकडून अपवादात्मक प्रकरणं वगळता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या रजा रद्द। तणावाच्या पार्श्वभूमीवर विभाग प्रमुखांना रजा मंजूर न करण्याचे आदेश। नवी दिल्लीमध्ये मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर ब्लॅकआउट। कर्तव्यपथापासून ते नॉर्थ साऊथ पर्यंत ब्लॅकआउट। पटनामध्ये सिव्हिल डिफेन्सकडून ब्लॅकआउट आणि मॉक ड्रिल। यावेळी सायरनही वाजवण्यात आला। युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कशा पद्धतीनं संरक्षण करायचं याचे नागरिकांना दिले धडे। सायरन वाजल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ले भागामध्ये ब्लॅकआउट। 8 ते 8:15 असा 15 मिनिटांचा करण्यात आला ब्लॅकआउट। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सिव्हिल डिफेन्सच्या जवानांचं मॉक ड्रिल। युद्धावेळी जर सायरन वाजलं तर काय करावं याचीही दिली माहिती। पुण्यामध्ये केशव ढोल ताशा पथकाच्या ज्येष्ठ नागरिकांनी शंखनाद करून ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर नागरिकांनी केला जल्लोष। शंखनादासह गर्जना करत केला आनंद साजरा। नाशिकच्या KTH महाविद्यालयामध्ये मॉक ड्रिल। हल्ल्याच्या वेळी नेमकं काय केलं पाहिजे याच्या उपाययोजना आणि प्रात्यक्षिकं देण्यात आली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।